Hi everyone, welcome to the Outs Chemistry. Hello friends. So स्पेक्ट्रोस्कोपी सिरीज फायनली मी स्टार्ट करतो आहेत. ओके, स्पेक्ट्रोस्कोपी सिरीजमध्ये काय काय एक बघणार आहोत ते मी जस्ट ब्रीफ छोटंसं सांगून देतो. इन्क्लुडिंग TY-BSc नवीन जो सिलेबस आहे जे सध्या SY-BScमध्ये स्टुडंट असेल, सो नवीन सिलेबस अकॉर्डिंग टू त्यांना H1 NMR आणि त्यासोबत एक C13 NMR असा एक नवीन टॉपिक्स येणार आहेत. सो H1 C13पासून आपण जे हायर आहेत स्टडी लाईक MSc सेकंड इयर तिथे जो लागणार आहे आपल्याकडेच, बरोबर, तिकडे काय लागणार आपल्याला H1 आणि C13. सो त्यांचे म्हणजे त्या लेवलचा सिलेबस आपण ह्या सिरीजमध्ये कव्हर करणार आहेत. सो तुम्ही TY-BSc पासून MSc सेकंड इयरपर्यंत सर्व बघू शकता. त्या व्यतिरिक्त अदर दॅन दॅट आपण जे पण एंट्रन्स एक्झाम्स आहेत लाईक SPPU, IIT JAM, BHU, DU, जेही SY-BScला स्टुडंट आहे किंवा जे TY-BScला आहेत ज्यांना नेट सेट गेट यांचं प्रिपरेशन करायचं आहे, पेट किंवा DRDO बार्क ह्या एक्झामचं प्रिपरेशन ज्यांना करायचं आहे ते सर्व MCQ जे आहेत प्रिव्हियस इयरचे ते डिस्कस केले जातील. सर्व ऑलमोस्ट सर्व जे आहेत ह्या सिरीजमध्ये डिस्कस होईल. देन तुम्ही म्हणजे इथे जर बघितलं तर अदर दॅन दॅट प्रोबेबल एक्झाम्पल्स जे प्रिव्हियस इयरमध्ये नाहीत, अदर एक्झाम्पल्ससुद्धा आपण या सिरीजमध्ये इथे डिस्कस करणार. ओके, सो ओव्हरऑल तुमचं सर्व क्लिअर पूर्ण डिस्कस केलं जाईल. आणखी चॅनलला लाईव्ह सेशन नाही आलं, जेव्हा लाईव्ह सेशन येईल तर मी ट्राय करेल की लाईव्ह सेशन इंटरॅक्शन घ्यायचं. सो तुम्ही लाईव्ह सेशन आणण्यासाठी तेवढी एक हेल्प करा, मी जास्तीत जास्त फ्रेंड्सला शेअर करा, म्हणजे मग आपण लाईव्ह सेशन इंटरॅक्शन करू शकतो. तिथे लाईव्ह सेशन मी डिरेक्टली H1 NMR C13 NMRचं स्टार्ट करेन. जेव्हा लाईव्ह सेशनची ह्या यूट्यूब चॅनलला हे येईल, यूट्यूब थ्रू काय म्हणतात आपण त्याला कन्फर्मेशन येईल, त्यावेळेस आपण लाईव्ह सेशन स्टार्ट करू. लाईव्ह सेशन नसल्यामुळे मला रेकॉर्डेड व्हिडिओ द्यावे लागत आहेत, अदरवाईज आपण लाईव्ह सेशन स्टार्ट केलं असतं, राईट. सो तुम्ही ती तुमच्या फ्रेंड्सला तुम्हाला जर तुम्हाला आवडला हा लेक्चर सिरीज, सो तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा. आणि तुम्हाला MSc 1, MSc सेकंड इयर, नेट सेट गेट, सो SPPU सोबतच अदर महाराष्ट्रामध्ये जेवढे असलेले युनिव्हर्सिटीज आहेत त्या प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या सिलेबसचा पूर्णपणे इथे काय कव्हरअप होईल. मोस्ट ऑफ द टाइम्स H1 आणि C13चा सिलेबस पूर्ण काय आपण त्यामध्ये कव्हर करणार. देन मास बघू, स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये मास बघू, देन IR आणि त्यानंतर आपण UV बघू. UV सर्वात लास्ट बघू बिकॉज UVला वेटेज हे थोडंसं कमी आहे. सो H1 NMR देन C13 हा सिक्वेन्स असेल, देन मास स्पेक्ट्रोमेट्री आणि देन IR असा आपला सिक्वेन्स असणार आहे. काय स्पेक्ट्रोमेट्री स्पेक्ट्रोस्कोपिक सिरीजचा, ठीक आहे. सो हा मी तुम्हाला जस्ट एक इंट्रोडक्शन दिलं छोटंसं. मग आपण स्टार्ट करू स्पेक्ट्रोस्कोपी ॲक्च्युअल आपलं टॉपिक. सो स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निक्स म्हणजे काय, एक स्लाइटली लास्ट इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण स्पेक्ट्रोस्कोपीबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन कलेक्ट केली होती. थोडी इन्फॉर्मेशन काय होती की वेगवेगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असतात आपल्याकडे, राईट. तर सनलाईट काय रेडिएशन बंबार्ड करेल मॉलिक्यूलवर, काय करेल रेडिएशन्स, सपोज सनलाईट रेडिएशन बंबार्ड करेल, हे ॲब्झॉर्ब करायचं काम काय करता हे एनर्जी ही जी आहेत, राईट, ही सनलाईट थ्रू जी एनर्जी आलेली आहेत हे ॲब्झॉर्ब करायचं काम करतात. आणि ॲब्झॉर्प्शन झाल्यानंतर काय होतं अकॉर्डिंग टू देअर ॲब्झॉर्प्शन रेंज. सो प्रत्येक लाईट ही सेम वेवलेंथ सेम एनर्जीची नसते, इट डिफर्स इन सम अमाऊंट ऑफ एनर्जी ऑर वेवलेंथ. काय प्रत्येक जी लाईन असते आपली ती सेम एनर्जीची किंवा सेम वेवलेंथची कधीच नसते, थोडीशी काय तिथे व्हॅरिएशन असते सनलाईटपासून इमिट होणारी. सो ती व्हॅरिएशन इम्पॉर्टंट. तसंच आपलं इकडे स्पेक्ट्रोस्कोपिक टूल्समध्ये आपण वेगवेगळ्या लाईट्स बघितल्या होत्या, वेगवेगळे रेडिएशन्स बघितले होते. रेडिएशन्स म्हणूया आपण त्यांना, काय वेगवेगळे रेडिएशन्स लाईक UV रेडिएशन्स, IR रेडिएशन्स, एक्सरे, गॅमा रे, राईट, मायक्रोवेव्ह, देन रेडिओ वेव्ज, या सर्व वेव्ज वेगवेगळे रेडिएशन्स बघितले. प्रत्येक रेडिएशनचा रिजन एनर्जी वेगवेगळी होती. काय प्रत्येक रेडिएशन हे रिजन्स एनर्जी वेगवेगळी शो करत होते. लाईक UV तुमची रिजन्स वेगळी होती, UVची रिजन्स, राईट. UV अँड व्हिजिबल रिजन्स 100 to 800, लाईक 200 to 800 जस्ट त्यांना देतात, राईट. सो 100 to 800 तुमची जी रिजन्स होती ती प्रत्येकाची वेगवेगळी आहेत. देन UV नंतर IR. सो इट डिपेंड्स अपॉन देअर एनर्जी वेवलेंथ फॅक्टर. मग ते आपण लास्ट लेक्चरमध्ये पूर्ण डिस्कस केलं आणि त्यानुसार ते काय करतात वेगवेगळ्या एक्सायटेशन शो करतात अकॉर्डिंग टू देअर रेडिएशन लेवल और एनर्जी लेवल. तर एक्सरे, गॅमा रे हे हाय एनर्जेटिक वेव्ज असतात. काय असतात त्या हाय एनर्जेटिक वेव्ज, दे आर गोइंग टू ब्रेक द बॉन्ड्स इझिली. काय तुमचे बॉन्ड ब्रेकिंगला ते इम्पॉर्टंट म्हणजे इझिली ब्रेक करू शकतात बॉन्ड्स. तो
तिथे जी एनर्जी ती जास्त आहे म्हणून ते बॉन्ड ब्रेक करतात. पण जेव्हा आपण UV IR हे वेव्ज घेतोय किंवा मायक्रोवेव्ह घेतोय, सो UV IR मध्ये काय इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन असेल, UVमध्ये IR मध्ये काय असणार आहे व्हायब्रेशनल एक्सायटेशन. सो हे का होत आहेत, बिकॉज एनर्जी रेंज आपण व्हॅरी करतो, वेवलेंथ व्हॅरी करतोय. ज्या वेळेने आपण एनर्जी रेंज वेवलेंथ व्हॅरी करू त्याच वेळेने एक्सायटेशनचे टाईपसुद्धा काय होणार आहेत, व्हॅरी होणार आहेत. काय होणार, आपल्या एक्सायटेशनचे टाईपसुद्धा व्हॅरी करेल, राईट. मग त्या अकॉर्डिंग टू आपण काय वेगवेगळ्या फेनॉमेना डिस्कस करत असतो, त्या अकॉर्डिंग टू आपण काय वेगवेगळा फेनॉमेना डिस्कस करत असतो. ठीक आहे. मग त्याप्रमाणे आपण जो बघितला फर्स्ट जो इंट्रोडक्टरी पार्ट होता त्यामध्ये काय बघितलं होतं, वेगवेगळे UV IR NMR देन मायक्रोवेव्ह यांचे रिजन्स किंवा यांची जी टेक्निक्स आहेत त्या कशासाठी युजफुल आहे. सो UV इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशनसाठी होतो, IR तुमचा व्हायब्रेशनल एक्सायटेशनसाठी होता, मायक्रोवेव्ह हा तुमचा रोटेशनल एक्सायटेशनसाठी होता आणि रेडिओ वेव्ज आर फॉर न्यूक्लिअर एक्सायटेशन. सो आपण काय स्टार्ट करणार आहोत, NMR. इथे NMR स्पेक्ट्रोस्कोपी मी नोट डाऊन केलेलंच असेल. NMR मीन्स व्हॉट, NMR आपण स्टार्ट करतोय. सो NMR हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जर सपोज तुम्ही एखादा नवीन मॉलिक्यूल बनवता, काय NMR करतात, NMR रिसेंटली रिसर्च कुठेही जर गेलात तर NMR इज इम्पॉर्टंट थिंग नाव, नेसेसरी फॉर एनी न्यू कंपाऊंड. इट इज नेसेसरी थिंग. वाय बिकॉज इट प्रोवाइड्स द इन्फॉर्मेशन अबाउट न्यूक्लियाय. सिम्पली वाय, हा काय करतो, तुमचा एखाद्या न्यूक्लियाच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. कशी. सो NMR म्हणजे काय, एक लॉंग फॉर्म जर बघितलं तर आपण काय म्हणतो NMRला, न्यूक्लिअर काय म्हणतो आपण NMRला, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. काय तुमचा न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. आता NMRच्या नावामध्ये जे आले ते काय आले, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. काय आहेत, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. या टर्म जर हायलाईट करायच्या म्हटल्या तर त्यांच्यावरच मिनिंग आहे तुमचं बेसिकली. काय मिनिंग आहेत, न्यूक्लिअर मीन्स व्हॉट, वी आर गोइंग टू स्टडी अ न्यूक्लियाय. आपण काय एक सेपरेट न्यूक्लिया स्टडी करणार आहेत. सो तो सेपरेट न्यूक्लिया काय काय असू शकतो, आपला हायड्रोजनही असू शकतो, कार्बन पण असू शकतो, नायट्रोजनही असू शकतो, राईट. सो तो न्यूक्लिया कसा डिटरमाइन करायचा, कोणता न्यूक्लिया तिथे NMRमध्ये यूज होणार आहेत हे आपण त्यावरनं स्टडी करणार. सो का करायचं आहे ते पुढे बघणारच आपण. देन मॅग्नेटिक मीन्स व्हॉट, आपण मॅग्नेटिक फील्ड इथे काय बघणार आहोत. एक एक्सटर्नल म्हणून असते, आपण ॲज अ इन्स्ट्रुमेंट थ्रू मॅग्नेटिक फील्ड ह्या न्यूक्लियाला प्रोव्हाइड करणार आहेत, किंवा एक्सटर्नल थ्रू न्यूक्लियाला मॅग्नेटिक फील्ड प्रोव्हाइड करणार आहेत, किंवा मॅग्नेटिक फील्ड ही न्यूक्लियाची पण एक स्वतः जनरेट होऊ शकते आणि ती काय जनरेट होईल हेही तिथे आपल्याला बघायचं आहे. आणि लास्ट रेझोनन्स. सो व्हॉट इज मीन बाय रेझोनन्स, व्हॉट इज मीन बाय रेझोनन्स. रेझोनन्स म्हणजे काय, खूप बेसिक टर्म आहेत, 11th आपण शिकतो, 11th-12th आपण शिकतो. रेझोनन्स मीन्स वेन टू फ्रिक्वेन्सीज मॅचेस विथ इच अदर देन दॅट फेनॉमेना इज कॉल्ड ॲज रेझोनन्स. म्हणजे ज्या ज्या वेळेस तुमच्या दोन फ्रिक्वेन्सी एक्झॅक्टली मॅच करतात त्या फेनॉमेनाला आपण काय म्हणतो, रेझोनन्स फेनॉमेना. व्हॉट वी कॉल इट ॲज अ रेझोनन्स फेनॉमेना. व्हॉट, रेझोनन्स फेनॉमेना. सो हे लक्षात ठेवायचं आहे. सो न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स मीन्स एखाद्या न्यूक्लियरची जे मॅग्नेटिक फील्ड सराउंडिंगला त्याचं नेचर काय आहेत हे जेव्हा आपण जाणून घेणार, सो त्याच्या रेझोनन्स होतो. रेझोनन्स होतो म्हणजे कुठेतरी फ्रिक्वेन्सी मॅच होणार आहेत. ओके. अदर दॅन दॅट, अपार्ट फ्रॉम धिस आपण मॅग्नेटिक फील्डसोबत आणखी एक एक्सटर्नल सोर्स यूज करतो, ती असते रेडिओ वेव्ह फ्रिक्वेन्सी. काय असते ती, रेडिओ वेव्ह फ्रिक्वेन्सी. सो NMRमध्ये बाकीचे इन्स्ट्रुमेंटेशन, बाकीच्या ज्या टेक्निक्स बघणार आहोत नंतर आपण, UV IR और मास, त्यामध्ये फक्त एका टाईपचं रेडिएशन इज ओके. लाईक UVमध्ये UV रेडिएशन इट्स ओके, IRमध्ये IR रेडिएशन इज ओके. बट या ठिकाणी फक्त NMRमध्ये दोन एक्सटर्नल सोर्स यूज करतात. वन इज फॉर मॅग्नेटिक फील्ड, अनदर वन इज फॉर रेडिओ वेव्ह फ्रिक्वेन्सी. अनदर इज फॉर व्हॉट, रेडिओ वेव्ह फ्रिक्वेन्सी. आपण दोन काय एक्सटर्नल सोर्स यूज करणार आहोत NMRच्या टेक्निक्समध्ये. एक काय तुमची मॅग्नेटिक फील्ड आणि एक रेडिओ फ्रिक्वेन्सी. ओके. सो हे होतं एक जनरल म्हणजे बघितलं तर इथे एक नेम जे आहे NMR तो काय हायलाईट करतोय, एखाद्या न्यूक्लियसचा आपण मॅग्नेटिक एन्व्हायरमेंटच्या सराउंडिंगला काय बघणार आहेत, ऑब्झर्व करणार तो न्यूक्लियर. व्हॉट इज गोइंग टू चेंज वेन वी प्लेस्ड अ न्यूक्लियर इन मॅग्नेटिक फील्ड. काय चेंजेस करणार आहे तो, त्याचं एन्व्हायरमेंट काय बदलत आहेत हे जेव्हा आपण बघणार आहेत
सो ते ऑब्झर्वेशन NMR देतो आहे तुम्हाला. काय ऑब्झर्वेशन करतो आहे? एखाद्या मॅग्नेटिक फील्डला सिम्पली हे कसं सांगता येईल? सो लहानपणी आपल्याकडे मॅग्नेट्स असायचे, लाईक लोहचुंबक जो म्हणायचो आपण मॅग्नेट, ते खूप लहानपणी आपण खूप खेळायचो बरोबर. सो लोहचुंबक घेऊन काय करायचो आपण, सपोज मातीला तुम्ही असं करून बघा, सर्क्युलेट करून बघा, सो सर्क्युलेशन होतं. सो त्या टाईपने काय होतं आहे, तो मॅग्नेट आपण फिरवला एक्सटर्नल, सो त्या विथ रिस्पेक्ट टू माती पण जी आहेत आपली काय रोटेट होती बरोबर ना. तुम्ही जर नसेल ट्राय केलं तर जस्ट आता ट्राय करून बघू शकतात. ते मॅग्नेट आहेत राईट. सो मॅग्नेट हा अराउंड सॉईल काय आपण फिरवू शकतो. सो रोटेट केल्यानंतर बरीचशी जी सॉईल आहेत त्या अराउंड तुमची रोटेट होईल. सो बेसिकली आपण जेव्हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड कुठेही प्रोड्यूस करतो ना, तर ते अकॉर्डिंग टू ते आयन जे असतात ते फिरतात, रोटेट करतात. अनदर एक एक्झाम्पल जर म्हटलं तर सिटी स्कॅनवर जो आपण बॉडी स्कॅन करतो, होल बॉडी स्कॅन राईट, जेव्हा आपली पूर्ण बॉडी ही कधी पण त्या सिटी स्कॅनच्या मशीनमध्ये, सिटी स्कॅनवर जो पण ती टेक्निक आहे राईट, पूर्ण बॉडी आपण जेव्हा स्कॅन करतो, सो आपण जेव्हा सिटी स्कॅन करतो पूर्ण बॉडीची, सो इट इज ऑल्सो अनदर NMR टेक्निक, नॉट NMR बट ही पण मॅग्नेटिक टेक्निक आहे. तिथे पण मॅग्नेटिक फील्ड दिलेली जाते. त्यामुळे जेव्हा सिटी स्कॅन करतात, सो जेही तुमचं मेटॅलिक थिंग्स आहेत त्या तुम्हाला रिमूव्ह करायला सांगतात, बिकॉज मेटॅलिक थिंग्स मेटल्समध्ये काय आयन्स असतात म्हणून. सो त्यामुळे लक्षात ठेवा की NMR इज लाईक दॅट. NMR पूर्ण काय आहेत आपल्या डे टू डे लाईफसोबत रिलेटेड आहेत, काहीच नाही वेगळं, पूर्ण रिलेटेड आहे. ओके, सो लेट्स बिगिन विथ NMR. मग आता ॲक्च्युअल NMR काय आहेत, काय काय होणार तिथे आपण थोडंसं तर बघितलं. न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स म्हणजे तिथे काय काय होणार आहेत, मॅग्नेटिक फील्ड येणार आहेत, रेडिओ फ्रिक्वेन्सी, हे 2 फॅक्टर्स येणार, हे बघितलं बरोबर. म्हणजे काय, सो बघा इथे जे असतं ना न्यूक्लियाय असतात काही बरोबर, काय काय असतात आपल्याकडे न्यूक्लियाय. आणि हा जो NMR स्पेक्ट्रोस्कोपी म्हटल्यानंतर इथे काय होतं, ॲब्झॉर्प्शन होत असतं एनर्जीची. काय होत असतं, ॲब्झॉर्प्शन होत असतं. कशाचा, रेडिओ फ्रिक्वेन्सी त्यांना प्रोव्हाइड केले जाते, काय न्यूक्लियसला या रेडिओ फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड केल्या जाते आणि ती ॲब्झॉर्ब होत असते. सो जेव्हा तुम्ही रेडिओ फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड करतात, हे आपल्याला ही जी आहेत रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्झॉर्ब कशी होते, काय होणार आहे पुढे, हे सर्व प्रिन्सिपलमध्ये येणार आहेत. जस्ट मी एक इंट्रोडक्शन देतो आहे आजच्या लेक्चरचा. सो इथे जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड घेतो, यूज करतो, त्या मॅग्नेटिक फील्डसोबत आपण एक रेडिओ फ्रिक्वेन्सी हा फॅक्टर प्रोव्हाइड करतो न्यूक्लियसला. त्या रेडिओ फ्रिक्वेन्सी फॅक्टरमुळे काय होतं, न्यूक्लियस हा एनर्जी ॲब्झॉर्ब करतो इथे. सो एनर्जी ॲब्झॉर्ब झाल्यामुळे दोन एनर्जी लेवलमध्ये न्यूक्लिया असतात बऱ्याच वेळेस इथे राईट. सो सपोज ह्या इथे एक न्यूक्लिया आहेत, काय इथे न्यूक्लिया आहे. सो जेव्हा हा रेडिओ फ्रिक्वेन्सी एनर्जी ॲब्झॉर्ब करतो त्यावेळेस जो आपला एक न्यूक्लियस असतो ना ग्राउंड स्टेटला, कोणताही न्यूक्लियस जेव्हा एनर्जी ॲब्झॉर्ब करतो, सिम्पली जेव्हा आपल्याला एनर्जी येते आपण खूप हायली एनर्जेटिक होतो राईट. सो त्याच वेळेने जेव्हा न्यूक्लियस हा एनर्जी ॲब्झॉर्ब करतो तो एनर्जेटिक बनतो. काय बनतो, तो एनर्जेटिक बनतो आणि तो ग्राउंड स्टेटवरनं कुठे एक्सायटेशन होतो, एक्सायटेड स्टेटला. ही काय आपली एक्सायटेड स्टेट. सो तो न्यूक्लियाय तुमचा ग्राउंड स्टेटकडनं कुठे शिफ्ट होतो तुमचा, इथे ग्राउंड स्टेटला एक न्यूक्लिया होता, याने एनर्जी दिलीत, याला आपण एनर्जी दिलीत. सो सपोज आपण दाखवूया, ही काय तुमची एनर्जी, ही काय तुमची एनर्जी. सो आपण इथे एनर्जी प्रोव्हाइड केलीत. बघा हा अपवर्ड डायरेक्शनला ओरिएंटेड होता, याची डायरेक्शन काय होती, वरच्या साईडने बरोबर. ॲरो कोणत्या साईडने आहेत, वरती. आणि इथे जर बघितलं तर ॲरो कोणत्या साईडने आहेत, खाली. ही काय तुमची डाऊनवर्ड. सो इथे काय आहेत, ॲरोची साईड डाऊनवर्ड, इथे काय ॲरोची साईड अपवर्ड, काय इकडे ॲरोची साईड अपवर्ड. बेसिकली काय झालं आहे तिथे, काय झालं आहे तिथे तुमचा, काय केलं आहेत आपण तिथे, स्पिन चेंज केलेलं आहे. यांना काय म्हणतात, स्पिन चेंज. काय झालं आहे त्या ठिकाणी, स्पिन चेंज झालेला आहे तुमचा. स्पिन चेंज मीन्स व्हॉट, बेसिकली न्यूक्लियस हा जो न्यूक्लिया होता तो ह्या डायरेक्शनने ओरिएंटेड होता राईट. सो मी रेड म्हणून शो करतो, न्यूक्लियस ह्यावेने डायरेक्टेड होता, इथे काय झालं आहे, ह्यावेने डायरेक्टेड झालं, म्हणजे स्पिन काय केलं आपण, चेंज केला आहे. सो याला म्हणतात न्यूक्लिअर ट्रान्झिशन्स. व्हॉट वी कॉल्ड इट न्यूक्लिअर ट्रान्झिशन. सो आपण या फेनोमेनाला काय म्हणत असतो, न्यूक्लिअर ट्रान्झिशन्स और न्यूक्लिअर एक्सायटेशन्स. काय, न्यूक्लिअर ट्रान्झिशन्स और न्यूक्लिअर एक्सायटेशन. NMR जो आहेत आपला, NMR कशासाठी आहेत, कशासाठी NMR तुमचा, न्यूक्लिअर ट्रान्झिशन स्टडी करण्यासाठी. कशासाठी तुमचा, न्यूक्लिअर ट्रान्झिशन स्टडी करण्यासाठी. जे न्यूक्लियस आहेत ना ते कसे ट्रान्झिशन दाखवतात, एखाद्या एखादा इलेमेंट आहे त्याचे न्यूक्लियस कसे ट्रान्झिशन शो करतो, कसे एक्सायटेशन शो करतो, हे आपण बघतोय NMRमध्ये. क्लिअर. आणि ह्या टेक्निकला आपण काय म्हणतो, ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी.
व्हॉट वी कॉल इट ॲज ए ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. काय म्हणतो ह्या टेक्निकला आपण? ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. सो ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी का म्हणत असेल बरं? बिकॉज इट ॲब्झॉर्ब द एनर्जी. सो लक्षात ठेवा, NMR इज ए ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निक. काय होणार इथे? ॲब्झॉर्प्शन होईल एनर्जीचं, त्यामुळे याला ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निक म्हणतात. आणि ती कशामुळे ऑकवर्ड होती? काय होतं तिचं प्रिन्सिपल, काय फेनोमेना काय इथे? बिकॉज ऑफ न्यूक्लिअर ट्रान्झिशन. बिकॉज ऑफ न्यूक्लिअर ट्रान्झिशन. सो NMR इज ऑकर्ड ड्यू टू न्यूक्लिअर ट्रान्झिशन. काय होणार? NMR कशामुळे होणार? तुमचा न्यूक्लिअर ट्रान्झिशनमुळे. ग्राउंड स्टेटचा न्यूक्लिअर एनर्जी ॲब्झॉर्ब करून एक्सायटेड स्टेटला जाईल, म्हणून NMR ऑकवर्ड होईल. क्लिअर? सो हे एक जस्ट थोडंसं इंट्रोडक्शन आहे. ह्याबद्दल आपण हे कसं होतं, ॲक्च्युअल एनर्जी कशी ॲब्झॉर्ब होते, काय हे आपण उद्या एक ब्रॉड लेक्चर्समध्ये सर्व डिटेल्समध्ये एक्सप्लेन करणार. ओके. सो बघा, मग इथे NMR एक शॉर्टमध्ये बघितलं तर काय आहे? इट इज अन ॲब्झॉर्प्शन टेक्निक. काय? ॲब्झॉर्प्शन रेडिओ स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निक, जिथे रेडिओ फ्रिक्वेन्सीची एनर्जी हा न्यूक्लियर ॲब्झॉर्ब करतो आणि तो एक्सायटेशन शो करतो, स्पिन चेंज करतो. एक जस्ट इंट्रोडक्शन आहे छोटंसं, राईट. आणि तिथे काय होतं, त्याला आपण काय म्हणतो? ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी म्हणतो. किंवा तो कशामुळे होतो? तुमचं न्यूक्लिअर ट्रान्झिशनमुळे. कशामुळे होतो तुम्हाला तो? ऑकर न्यूक्लिअर ट्रान्झिशनमुळे. कशामुळे ऑकर होतो तुमचा? न्यूक्लिअर ट्रान्झिशनमुळे. ओके. सो हे जस्ट NMR आहेत. मग आता काय युजेस असेल NMRचे? कशासाठी NMR आपण करणार आहोत? ठीक आहे बाबांनो, तो तर आपण बघितलं की तिथे एक्सायटेशन होतं, हे सर्व ठीक आहे. मग का करायचं NMR? असाच मुद्दाम करायचा का नाही? बिकॉज NMR हेल्प्स इन डिटर्मिनेशन ऑफ अ स्ट्रक्चर. NMR हेल्प्स इन डिटर्मिनेशन ऑफ अ स्ट्रक्चर. हाऊ इट हेल्प्स टू डिटरमाइन द स्ट्रक्चर. कसं करणार या स्ट्रक्चर डिटर्मिनेशनमध्ये? सगळ्यात मोठा इम्पॉर्टन्स हाऊ. कसं करणार आहे आपल्याला? तर स्ट्रक्चर डिटरमाइन करायचं तर कसं तुम्हाला तो हेल्प करणार आहे? बघा, आपण काय करतो, आपण या ठिकाणी काय करतो? स्पेसिफिक न्यूक्लियर स्टडी करतो. आपण काय करतो? एकच न्यूक्लियर, स्पेसिफिक न्यूक्लियर स्टडी करतो. आता सिम्पल आहे, जर आपल्याला स्पेसिफिक न्यूक्लियर स्टडी करायचं आहे तर ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आर बेसिकली मेड अप फ्रॉम व्हॉट? हायड्रोजन अँड कार्बन ॲटम. कशापासून बनवतो आपण ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स? हायड्रोजन अँड कार्बन, राईट. सो इथे मोस्ट ऑफ द टाइम्स आपण काय करतो? हायड्रोजनचं न्यूक्लियर H1, राईट. H1 मीन्स हायड्रोजनचं मास. अँड कार्बनचा जो आहे एक आहे C13, नॉट C12. मोस्ट अबंडंट आयसोटोप फॉर कार्बन इज C12, बट व्हॉट वी स्टडी C13 और H1. सो हे दोन न्यूक्लियर स्टडी करतो. हे NMRमध्ये जेव्हा आपण स्टडी करतो न्यूक्लियर, काय हे जेव्हा मोस्ट अबंडंटली हे स्टडी होतात. हे दोन जे न्यूक्लियर आहेत ते मोस्ट अबंडंटली स्टडी होतात. काय? मोस्ट अबंडंट स्टडी न्यूक्लियर आहे. हे दोन न्यूक्लियर काय तुमचे मोस्ट अबंडंटली स्टडी करतात. ठीक आहे. कोणते कोणते? H1 आणि C13. आणि त्यापासून इन्फॉर्मेशन काय मिळते आपल्याला? सो इन्फॉर्मेशन मिळते ह्या न्यूक्लियरचं नेचर. काय? ह्या न्यूक्लियरचं नेचर, त्याच्या ॲडजस्टंटचं एन्व्हायरमेंट, काय त्याच्या ॲडजस्टंटचं एन्व्हायरमेंट, आणि त्या न्यूक्लियरची पोझिशन. काय? त्या न्यूक्लियरची पोझिशन. काय काय मिळते तुम्हाला बेसिकली? पूर्ण तो H1बद्दल माहिती देऊन टाकतो, पूर्ण इन्फॉर्मेशन देऊन टाकतो. काय काय देतो? त्याच्याजवळ काय काय हायड्रोजन्स आहे, कोणत्या टाईपचे हायड्रोजन्स आहे, तो कोणत्या साईडला प्रेझेंट आहे, कुठे प्रेझेंट असू शकतो, तो डबल बॉन्डवर प्रेझेंट आहे, सिंगल बॉन्डवर प्रेझेंट आहे, बेन्झीन रिंगवर प्रेझेंट आहे, ऑक्सिजनवर प्रेझेंट आहे. ही सर्व इन्फॉर्मेशन देण्याचं काम कोण करतं? NMR. जर आपण H1बद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर आपल्याला H1 NMR करावं लागतं. म्हणजे फक्त H1ची इन्फॉर्मेशन पास करावं लागते, H1ची रेडिओ फ्रिक्वेन्सी द्यावी लागते. आपल्याला जर C13बद्दल इन्फॉर्मेशन हवी आहे, सो आपल्याला C13 NMR करावं लागतो. सो प्रत्येक टेक्निक ही वेगळी आहे. H1ची टेक्निक वेगळी, C13ची वेगळी. दोन्ही टेक्निक काय आपल्या डिफरंट. H1ची टेक्निक वेगळी, C13ची. मग आपण तिथे त्या न्यूक्लियरबद्दल बघणार. त्या न्यूक्लियरबद्दल बघताना काय इन्फॉर्मेशन जे असेल आपल्याला फक्त H1चीच मिळेल, फक्त आणि फक्त हायड्रोजनची. कार्बनची इन्फॉर्मेशन मिळणार नाहीत. आपल्याला काय मिळेल? हायड्रोजनबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल. हायड्रोजनबद्दल जी इन्फॉर्मेशन असेल त्यामध्ये काय असेल की हायड्रोजन कुठे प्रेझेंट असू शकतो. म्हणजे सिम्पली तुम्ही H1 NMR घेतला आणि आपल्याला जर जी इन्फॉर्मेशन मिळणार आहे तर ती काय मिळणार आहे की ठीक आहे, आपण फॉर्मली सांगू शकतो की हा हायड्रोजन हा डबल बॉन्डवर प्रेझेंट आहेत, हा हायड्रोजन हा ह्या कार्बनवर प्रेझेंट आहेत. का? ह्या हायड्रोजनच्या ॲडजस्टरला 2 हायड्रोजन आहेत, ह्या हायड्रोजनच्या ॲडजस्टरला 3 हायड्रोजन आहेत. हे आपण काय NMR यूज करून इझिली सांगू शकतो. म्हणजे
बेसिकली काय देतोय, तो पूर्ण स्ट्रक्चरची इन्फॉर्मेशन देतोय. स्ट्रक्चरल अरेंजमेंट, स्ट्रक्चरल फ्रॅगमेंट पूर्ण जनरेट करतोय. काय करतोय, हा पूर्णच्या पूर्ण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो हायड्रोजनची. सेम फॉर C13. दोन्ही न्यूक्लियामध्ये सेम इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचं काम करतं NMR. सो डिपेंड्स अपॉन द न्यूक्लियाय. आपण जर H1 यूज केलं तर त्याला म्हणणार H1 NMR टेक्निक. आपण जर C13 न्यूक्लिया यूज केलं तर आपण त्याला म्हणणार C13 NMR टेक्निक. सो इट डिपेंड्स अपॉन द न्यूक्लियाय. जो न्यूक्लियाय आपण यूज करणार त्या टेक्निक आपण म्हणणार. आणि बेसिकली काय करतो H1 NMR, मग सिम्पली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय अबाउट द न्यूक्लियाय, अबाउट इट्स एन्व्हायरमेंट, त्याच्या ॲडजस्टनला काय, अबाउट इट्स पोझिशन, तो कुठे प्रेझेंट असू शकतो. ओके, अबाउट इट नेचर, तो कोणत्या टाईपचं नेचर शो करतो, लाईक sp2 अटॅच आहे, sp3 अटॅच आहे, सर्व इन्फॉर्मेशन. मग सर्व इन्फॉर्मेशन जर आली आपल्याला एखाद्या अननोन कंपाऊंडची, सो वी कॅन डिटरमाइन इट स्ट्रक्चर. आपण त्याचं स्ट्रक्चर इझिली डिटरमाइन करू शकतो, पुट फोर्थ करू शकतो स्ट्रक्चर. त्यामुळे NMR इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग रिसेंटली. आता सध्या काय तुमची खूप इम्पॉर्टंट आहेत. बऱ्याचशे स्ट्रक्चर याच्यावरनं डिटरमाइन किंवा असाइन करू शकतो आपण. याची नीड लागते रिसर्चमध्ये आपल्याला, जेव्हा एखादा नवीन सिंथेसाइज कंपाऊंड तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे त्यावेळेस. ठीक आहे. सो NMR का स्टडी करणार ते बघितलं आपण. का स्टडी करायचं, आपल्याला फर्स्ट तर स्ट्रक्चर्स डिटरमाइन करायचे म्हणून NMR स्टडी करणार, राईट. आणि तिथे वेगवेगळे न्यूक्लियाय स्टडी करणार. सो अदर न्यूक्लियाय पण आहेत, जसं नायट्रोजनचा न्यूक्लियाय, फ्लोरिनचा न्यूक्लियाय, बोरॉन, ओके, हे न्यूक्लियाय तुमचे काही अदर्स न्यूक्लियाय, फॉस्फरसचे न्यूक्लियाय, हे न्यूक्लियाय तुमचे काय तुम्ही स्टडी करतात. ओके. सो एक ही टर्मिनॉलॉजी किंवा हा प्रिन्सिपल तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. काय NMR इज यूज टू स्टडी NMR यूज टू स्टडी द डिफरंट टाइप्स ऑफ न्यूक्लियाय विच हेल्प्स टू डिटरमाइन द स्ट्रक्चर. ते पण आपल्याला स्ट्रक्चर डिटरमाइन करायचं तिथे इन्फॉर्मेशन थ्रू त्यांच्या प्रोव्हाइड करतात. आता अदर रूल्स, मग न्यूक्लियाय जे आहेत आपण, राईट, न्यूक्लियाय जे आहेत, तर न्यूक्लियाय जे आहेत कसे करतायत इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड कसे करतात हे पण इम्पॉर्टंट आहे ना. फक्त प्रोव्हाइड करताय झालं नाही, असं नाही. सो काही क्रायटेरिया असतात. सिलेक्शन रूल म्हणून एक नॉर्मली आपण त्याला बघूया. काय बघूया, एक लेटस से वी हॅव वन सिलेक्शन रूल फॉर टू सिलेक्ट विच टाइप ऑफ न्यूक्लियाय आर गोइंग टू शो NMR टेक्निक्स और विच टाइप ऑफ न्यूक्लियाय आर नॉट गोइंग टू शो NMR टेक्निक्स. सो इथे आपल्याकडे एक सिलेक्शन रूल आहे. बेसिकली प्रत्येक न्यूक्लियसमध्ये क्वांटम नंबर असतो, स्पिन क्वांटम नंबर. काय असतो, एक स्पिन क्वांटम नंबर. आपण त्याला काय म्हणतो, आयने डिनोट करतो. काय करतो आपण, आय. प्रत्येक न्यूक्लियसमध्ये काय असतो, स्पिन क्वांटम नंबर. सो आता NMR टेक्निकमध्ये काय, NMR टेक्निकमध्ये बेसिकली काय, सपोज आय व्हॅल्यू जर 0 असेल काही न्यूक्लियसची, आणि काही न्यूक्लियसची आय व्हॅल्यू जर नॉन 0 असेल, काही न्यूक्लियसची आय व्हॅल्यू काय आपली 0, आणि काही न्यूक्लियसची आय व्हॅल्यू नॉन 0 असं कन्सिडर करू आपण. सो काय होतं ना, जेव्हा आय व्हॅल्यू 0 येते त्यावेळेस तो न्यूक्लियस स्पिन शो नाही करू शकत, वेगवेगळे स्पिनिंग इन्फॉर्मेशन नाही करू शकत, तो मॅग्नेटिक मुवमेंट नाही दाखवू शकत. आणि आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं मॅग्नेटिक फील्ड. जसं सिम्पली एक्झाम्पल्स, आपण जर एक लाकूड घेतलं, राईट, किंवा प्लॅस्टिक, आपण जर प्लॅस्टिक भोवती मॅग्नेटिक फील्ड ठेवलीत तर याच्यामध्ये स्पिन काहीच नसतो, मॅग्नेटिक. लेटेस्ट से प्लॅस्टिकची आय व्हॅल्यू काय तुमची 0. इथे किती मॅग्नेटिक फील्ड ठेवा तुम्ही, खूप मोठी मॅग्नेटिक फील्ड ठेवा, खूप मोठं मॅग्नेट आणून ठेवा, याला काही फरक पडणार नाहीत. काही फरक पडणार का नाहीत. त्याच वेळी तुम्ही छोटंसं मॅग्नेट हे सिम्पली सॉईल भोवती, मातीभोवती जर ठेवलं आपण, सो तो अफेक्ट करेल. ते काय करतील, काही जे मातीमधले काही जे पार्टिकल्स आहेत तो अट्रॅक्ट करेल, सॉईलमधले काही पार्टिकल्स जे आहेत तो अट्रॅक्ट करेल. त्याच वेळी लक्षात ठेवायचं, जेव्हा आपली आय व्हॅल्यू 0 आणि आय व्हॅल्यू नॉन 0 असते, सो जे न्यूक्लियाय आय व्हॅल्यू 0 दाखवतात ते मॅग्नेटिक मुवमेंट शो करत नाहीत. मॅग्नेटिक मुवमेंट इज अब्सेंट इन दॅट न्यूक्लियाय. सो मॅग्नेटिक मुवमेंट जर अब्सेंट आहेत, मग मॅग्नेटिक फील्ड उपयोगाचे काय ते आपण यूज करतोय. तर त्यामुळे ज्या न्यूक्लियसमध्ये आय व्हॅल्यू 0 असते ते न्यूक्लियस काय म्हटलं जातात, NMR इनॅक्टिव्ह न्यूक्लियस. व्हॉट वी कॉल इट NMR इनॅक्टिव्ह न्यूक्लियस. काय आहेत, NMR इनॅक्टिव्ह न्यूक्लियस. ज्याही न्यूक्लियसमध्ये आय व्हॅल्यू 0 असते त्यांना काय म्हणतो, NMR न्यूक्लियस. ज्या न्यूक्लियसमध्ये आय व्हॅल्यू नॉन 0 असेल, राईट, सो हे मॅग्नेटिक मुवमेंट शो करतात ड्यू टू देअर स्पिनिंग नेचर. हे काय करतात,
हे काय करतात, आपले मॅग्नेटिक मुवमेंट शो करतात. दे शोज मॅग्नेटिक मुवमेंट. मॅग्नेटिक मुवमेंट काय असते यांच्यामध्ये, प्रेझेंट. मॅग्नेटिक मुवमेंट इज प्रेझेंट इन दीज न्यूक्लियाय, इन दीज टाईप्स ऑफ न्यूक्लियाय. सो मॅग्नेटिक मुवमेंट प्रेझेंट असते. आता ती प्रेझेंट आहे त्यामुळे यांना काय म्हणतो आपण, NMR ॲक्टिव्ह न्यूक्लियाय. काय म्हणतो आपण, NMR ॲक्टिव्ह न्यूक्लियाय. काय म्हणतो आपण यांना, NMR ॲक्टिव्ह न्यूक्लियाय. NMR ॲक्टिव्ह न्यूक्लियाय काय असणार आहेत, ज्यांच्यामध्ये मॅग्नेटिक मुवमेंट प्रेझेंट असेल, ज्यांची आय व्हॅल्यू नॉन झिरो असेल. काय असेल त्यांची आय व्हॅल्यू नॉन झिरो. ज्याही न्यूक्लियसमध्ये आय व्हॅल्यू नॉन झिरो असेल त्या न्यूक्लियसला आपण काय म्हणणार आहेत, NMR ॲक्टिव्ह न्यूक्लियाय. सो इट मे बी हाफ, 1, 1/2, 3/2, 5/2, 7/2, 3, 2, काही असू द्या मग ती व्हॅल्यू. बेसिकली काय 1/2, 1, 3/2, 3 आणि 5/2 ह्या व्हॅल्यूज आहेत. बट एक लक्षात ठेवायचं की नॉन झिरो आली म्हणजे तो न्यूक्लिया NMR ॲक्टिव्ह, झिरो आली म्हणजे तो न्यूक्लिया NMR इनॲक्टिव्ह. बरं, मग आता ओळखायचा कसा, कोणता न्यूक्लिया NMR ॲक्टिव्ह आणि कोणता न्यूक्लिया NMR इनॲक्टिव्ह आहेत, हे डिफरन्शिएट कसं करायचं. बरोबर, हे तर सांगितलं आपण की आय व्हॅल्यू झिरो आहेत, आय व्हॅल्यू नॉन झिरो आहेत. स्पिन क्वांटम नंबर हा जो आहे ना, हा तुमचा फिजिकल कॉन्स्टंट आहे. तर तो डिरेक्टली तुम्हाला म्हणजे जो दिलेला असेल तो लक्षात ठेवायचा. तो काही डिराईव्ह करायची गरज नाही किंवा तो काही तुम्ही बनवू नाही शकत. तो काय तुमचा ॲज इट इज असतो. तो त्याबद्दल जास्त काही लोड घ्यायचा काही किंवा विचार करण्याचं काम नाही. तो जो स्पेसिफिकली मेन्शन केलेला न्यूक्लियासाठी तो कसा तुमचा डिराईव्ह असणार आहे. ओके, नेक्स्ट काय, की ठीक आहे बाबा, आपल्याला तर कळलं आता की आय व्हॅल्यू नॉन झिरो असेल तर न्यूक्लिया NMR ॲक्टिव्ह, आणि आय व्हॅल्यू झिरो असेल तर न्यूक्लिया काय तुमचा NMR, आय व्हॅल्यू झिरो असेल तर NMR इनॲक्टिव्ह. मग हे कसं ओळखायचं. सो एक सिम्पल जर बघितलं तर काय आपल्याकडे सपोज ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर आणि नेक्स्ट आहे न्यूक्लियस किंवा न्यूक्लियाय, देन देअर आय व्हॅल्यू. काय नंतर त्यांच्या आय व्हॅल्यूज. ओके, देन देअर आय व्हॅल्यूज. आता इथे जर बघितलं आपण, सपोज ॲटॉमिक मास आहे आपलं E1. काय आपला ॲटॉमिक मास E1, ॲटॉमिक नंबर पण काय आपल्याकडे E1. ओके, न्यूक्लियाय ह्या टाईपचे न्यूक्लियाय कोणते तुमचे, कार्बनमध्ये ॲटॉमिक नंबर जर बघितलं तर काय E1, ॲटॉमिक मास जर बघितलं तर हे पण काय E1. देन ऑक्सिजन, ॲटॉमिक नंबर काय E1, ॲटॉमिक मास काय तुमचं, ॲटॉमिक मास काय आपलं हाय E1 आहेत. दोन्ही E1 येत आहेत. काय येत आहे, दोन्ही E1, ॲटॉमिक नंबर पण आणि ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर ॲटॉमिक मास. सो जेव्हा आपला ॲटॉमिक नंबर ॲटॉमिक मास हे E1 असेल त्या टाईपचे न्यूक्लियाय हे आय व्हॅल्यू काय दाखवतात, झिरो. काय दाखवतात, आय व्हॅल्यू झिरो. ह्या न्यूक्लियायला काय म्हटलं जातं, NMR इनॲक्टिव्ह न्यूक्लियाय. काय म्हणतो आपण यांना, NMR इनॲक्टिव्ह न्यूक्लियाय. काय म्हणतो यांना आपण, NMR इनॲक्टिव्ह न्यूक्लियाय. काय, जिथे आपली आय व्हॅल्यू ही झिरो येते. कुठे, ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर काय असलं पाहिजेत आपलं E1. लक्षात ठेवा, ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर काय असला पाहिजे आपला E1. त्यावेळी जे न्यूक्लियाय ते काय दाखवणार, आय व्हॅल्यू झिरो. सो इथे क्वेश्चन्स येऊ शकतात, तर हे लक्षात ठेवायचं आहे. विच ऑफ MCQs कसे बनतील, विच ऑफ द फॉलोइंग न्यूक्लियाय आर NMR ॲक्टिव्ह, विच ऑफ द फॉलोइंग न्यूक्लियाय आर NMR इनॲक्टिव्ह, ह्या वेळी क्वेश्चन बनू शकतात. सो अनदर, सपोज आपण ॲटॉमिक मास घेतोय E1. काय घेतलं आपण, ॲटॉमिक मास E1 आणि ॲटॉमिक नंबर घेतलेले आपण ऑड. काय घेतलं आपण, ॲटॉमिक नंबर ऑड. सो आता असे एक्झाम्पल जर बघितलेत, 1D2 ड्यूटेरियम. काय तुमचं ड्यूटेरियम, ॲटॉमिक नंबर काय आपला ऑड 1, ॲटॉमिक मास काय E1, राईट. सो हा 2. किंवा नायट्रोजनचा 7 काय असतो आपला ॲटॉमिक नंबर नायट्रोजनचा, तो काय ऑड. ॲटॉमिक नंबर काय आला ऑड, E1. देन मास काय ॲटॉमिक मास 14. हा काय आला आपला E1, हा काय आला आपला ऑड, E1 ऑड. इथे काय होतं E1 बरोबर. सो अशा टाईपचे न्यूक्लिया हे काय असतं तुमचे, आय व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 1/2 दाखवतात. म्हणजे आय व्हॅल्यू ही अराउंड 1, 3/2 अशी शो करतात. जेव्हा तुमची ह्या वेळेने अरेंजमेंट येते ऑड किंवा E1, ॲटॉमिक नंबर ऑड, ॲटॉमिक मास E1, त्यावेळेस न्यूक्लियाय जे असतात आय व्हॅल्यू काय दाखवतात 1. मग हे न्यूक्लियाय काय असणार आपले, NMR ॲक्टिव्ह न्यूक्लियाय. हे जे न्यूक्लियाय असतील हे काय असणार आपले NMR ॲक्टिव्ह न्यूक्लियाय. यांना काय म्हणणार आपण, NMR ॲक्टिव्ह न्यूक्लियाय. ओके,
ठीक आहे. आणि अनदर टेक्निक, सपोज आपला जो ॲटॉमिक मास जो आहे, ॲटॉमिक मास जर आपण बघितलं तो हे ऑड, काय आपला ॲटॉमिक मास ऑड, आणि ॲटॉमिक नंबर आयदर इवन किंवा ऑड, दोन्हीपैकी जो असेल तो चालेल आपल्याला, काय दोन्ही चालेल. बट आपल्याला ॲटॉमिक मास काय हवा आपल्याला ऑड. सो असे न्यूक्लियर जर बघितले तर सिम्पली बघा 1H1 6C13 काय 6C13 देन 9F19 देन फॉस्फरस 31, राईट. सो P31 काय 1H1 6C13 F19 F31. सो हे सर्व न्यूक्लियस काय तुमच्या इथे बघा, मग हायलाईट काय आपल्याकडे ॲटॉमिक मास इम्पॉर्टंट. इथे सर्वच्या सर्व जर बघितलं ॲटॉमिक मास काय होतं आपलं ह्या न्यूक्लियसचं, काय होतं आपलं ॲटॉमिक मास ऑड, काय होतं ॲटॉमिक मास ऑड. ओके. सो इथे ह्यावेळेस हे सर्वच्या सर्व जे न्यूक्लियाय आय व्हॅल्यू जी शो करतात ती काय करतात 1/2, आणि हे काय असतात आपले, हे काय असतात परत आपले NMR ॲक्टिव्ह न्यूक्लियाय, NMR ॲक्टिव्ह न्यूक्लियाय. बिकॉज जी आय व्हॅल्यू आलेली आपली, जी आय व्हॅल्यू आली ती काय आली, हे काय आपले NMR ॲक्टिव्ह न्यूक्लियाय, आय व्हॅल्यू काय आली आपली नॉन झिरो. सो ज्या वेळेस आय व्हॅल्यू नॉन झिरो येते ते सर्व न्यूक्लियाय काय असणार आपले NMR ॲक्टिव्ह न्यूक्लियाय, काय असतात तुमचे सर्व न्यूक्लियाय NMR ॲक्टिव्ह न्यूक्लियाय. क्लिअर. आता दोन न्यूक्लियाय बघा इथे, एक आहेत 1D2 7N14 आणि एक आहेत 1H1 6C13 9F19 31P. बट मोस्ट ऑफ द टाईम जे तुमचे न्यूक्लियाय स्टडी केले जातात ते हे केले जातात 1H1 6C13 ॲज कम्पेअर्ड टू नायट्रोजन अँड ड्युटेरियम. जास्त स्टडी जो होतो तो ह्या न्यूक्लियाचा होतो, काय होतो ह्या न्यूक्लियाचा. बिकॉज हे दोन न्यूक्लियाय जे असतात ते असतात क्वाड्रापोल न्यूक्लियाय. मग तुम्हाला जो मिनिंग शोधायचा आजचा तो एक क्वाड्रापोल. व्हॉट इज मीन बाय क्वाड्रापोलर न्यूक्लियाय, क्वाड्रापोल म्हणजे काय हे तुम्हाला शोधायचे. ओके. आजचा एक असेल, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला ते कळवा व्हॉट इज मीन बाय क्वाड्रापोल. सो हा काय तुमचा क्वाड्रापोलर न्यूक्लियाय, आणि हे असतात नॉन क्वाड्रापोलर न्यूक्लियाय. सो नॉन क्वाड्रापोलर न्यूक्लियाय जे असतात ते असतात स्पेरिकल शेपचे. त्यांची जी बँडविथ लाईन विथ जी असते ना ती कमी असते, त्यामुळे ते एकदम एक कमी ट्रान्झिशन दाखवतात, खूप कमी ट्रान्झिशन असतात. जे आपण ट्रान्झिशन बघितलं होतं सुरुवातीला, न्यूक्लिअर ट्रान्झिशन, ग्राउंड स्टेटचा न्यूक्लियर एक्स्ट्रा स्टेटला जातो, राईट. सो ते खूप कमी ट्रान्झिशन शो करतात बिकॉज ऑफ देअर लोअर बॉन्ड विथ. मॅग्नेटिक मुवमेंट पण तिथे काय असते, स्लाइटली असते. सो ते एक्झॅक्टली शार्प ट्रान्झिशन दाखवतात, जास्त ट्रान्झिशन शो करत नाहीत. जसे हे जे न्यूक्लियर असतात क्वाड्रापोलर न्यूक्लियर हे नॉन स्पेरिकल असतात तुमचे. इथे स्पेरिकल बरेचसे न्यूक्लियर काय असतात आपले सर्क्युलर म्हणजे स्पेरिकल असतात. कसे असतात स्पेरिकल सर्क्युलर टाईप. तसे हे इलिप्सॉइड असतात. काय असतात हे न्यूक्लियर जे असतात ते काय तुमचे सपोज इलिप्सॉइड असतात. सो इलिप्सॉइड आहेत. इथे तुमचे ट्रान्झिशन्स खूप जास्त होत आहेत, खूप जास्त ट्रान्झिशन होतात, आणि लाईन विड्थ किंवा जी आहेत त्यांची विड्थ ती जास्त असल्यामुळे हे ब्रॉड स्पेक्ट्रम दाखवतं. ब्रॉड स्पेक्ट्रम मीन्स वॉट, खूप मोठा असा ब्रॉड एक स्पेक्ट्रम दाखवतो. त्यामुळे इथे कॉम्प्लेक्स स्पेक्ट्रा येतात, क्लिअर नाही आहेत स्पेक्ट्रा. जो पण तुम्हाला सिग्नल मिळणार आहे स्पेक्ट्रा मीन्स वॉट सिग्नल. सो जो आपल्याला सपोज सिग्नल बघायचा आहे खूप ब्रॉड येतो, ब्रॉड आला म्हणजे परत दुसरा सिग्नल जर इथेच आला तर आपल्याला आयडेंटिफाईज करता येत नाही, तेवढ्या इझिली क्लिअर पिक डिफरन्शिएट नाही करता येत. त्यामुळे हे न्यूक्लियर जास्त स्टडी नाही होत. हे न्यूक्लियर काय आपण जास्त स्टडी करतो बिकॉज ऑफ व्हॉट, दीज आर नॉन क्वाड्रापोलर न्यूक्लियर अँड दीज आर दी क्वाड्रापोलर न्यूक्लियर. ठीक आहे, तुमचे क्वाड्रापोलर न्यूक्लियर इथे जी लाईन विड्थ आहेत ती जास्त आहेत, ती जास्त असल्यामुळे ते ब्रॉड स्पेक्ट्रम शो करणार आहेत. हे काय करणार तुमचे लेस इथे क्वाड्रापोलर मुवमेंट जी आहेत ती तुमची नाही आहेत. हे नॉन क्वाड्रापोलर न्यूक्लियर आहे. इथे जो शेप आहे न्यूक्लियरचा तो काय तुमचा स्पेरिकल, इथे नॉन स्पेरिकल इलिप्सॉइड टाईप शेप आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही नंतर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मग आता क्रायटेरिया काय शो करतोय, इम्पॉर्टंट वन क्वेश्चन्स कसे येतात. तो क्रायटेरिया काय शो करतोय, इवन ॲटॉमिक मास, इवन ॲटॉमिक नंबर, देन NMR शुड बी NMR न्यूक्लियर शुड बी NMR इनॅक्टिव्ह, इवन ऑड NMR ॲक्टिव्ह, ऑड इवन NMR ॲक्टिव्ह. सो हा रूल लक्षात ठेवायचा आहे. हे टेबल तुम्ही नोट करून ठेवा. हा टेबल ॲज इट इज येईल तुम्हाला इम्पॉर्टंट आहे पुढे चालून. ठीक आहे, सो जेही न्यूक्लियर तुमचे अशा टाईपचा शो करणार आहेत व्हॅल्यू, तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, समजलं आहे. सो हे तुम्ही डिटरमाइन करू शकता की कोणता न्यूक्लियर NMR ॲक्टिव्ह आहे, कोणता न्यूक्लियर NMR इनॅक्टिव्ह आहे. हे कशावरनं, ह्या केसेसवरनं. सो याच्यामधनं फक्त एक केस लक्षात ठेवायची इझिनेससाठी, काय ही फक्त बघायचं ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास काय आहेत. न्यूक्लियरचा ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर इवन देन NMR इनॅक्टिव्ह. जर एकही ऑड आला
दोघांमध्ये एकही जर ऑड असेल तर तो काय असेल NMR ॲक्टिव्ह न्यूक्लिय आहे. काय असणार तो NMR ॲक्टिव्ह. ठीक आहे. सो हे होतं एक सिम्पली छोटंसं तुमचं NMR ॲक्टिव्ह कसे ओळखायचे त्याबद्दल इन्फॉर्मेशन. आता पुढे जे आहेत ना, सो हे जे न्यूक्लिय आहेत अकॉर्डिंग टू देअर एनर्जी वाईज ते स्पिन स्टेटमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. ओके. आपण जस्ट आत्ता काय बघितली, आय व्हॅल्यू बघितली प्रत्येक न्यूक्लियाची. सो अकॉर्डिंग टू देअर एनर्जी ते न्यूक्लिय जे आहेत ना ते काय स्पिन स्टेटनुसार शिफ्ट करतात. आय व्हॅल्यूनुसार तुमची न्यूक्लिय स्पिन स्टेटमध्ये स्प्लिट होतात. ती स्पिन स्टेट जी आहे ती कॅल्क्युलेट करते 2I+1 ने. कशाने कॅल्क्युलेट करतो आपण? नंबर ऑफ स्पिन स्टेट म्हणजे जेव्हा आपण ट्रान्झिशन शो करतो आहेत ना, सो ट्रान्झिशन कोणत्या लेवल टू कोणत्या लेवल होणार आहे हे दाखवणं म्हणजे स्पिन स्टेट्स. तिथे काय आपल्याला आय व्हॅल्यू लागते. ओके. सो आपण स्टार्ट करू. हाफ न्यूक्लिय कोणते दाखवत आहेत? 1H1, 6C13, F19 आणि P31 फॉस्फरस. या न्यूक्लियाची आय व्हॅल्यू काय 1/2. सो आपण जर इथे आय व्हॅल्यू पुटअप केली या फॉर्म्युल्यामध्ये, राईट, आय व्हॅल्यू पुटअप केली तर काय 2 × आय व्हॅल्यू काय आपली 1/2 + 1. हा 2 आणि हा 2 काय कॅन्सल इक्वल टू काय 2. म्हणजे इथे नंबर ऑफ स्पिन स्टेट काय तुमच्या ज्या नंबर ऑफ स्पिन स्टेट आहेत सो त्या किती येतात आपल्याकडे? इथे नंबर ऑफ स्पिन स्टेट 2. काय आले आपल्याकडे? नंबर ऑफ स्पिन स्टेट्स काय आले आहेत? 2. त्या नंबर ऑफ स्पिन स्टेट म्हणजे काय असतं? नंबर ऑफ स्पिन स्टेट म्हणजे काय असेल? बेसिकली तो किती वेगवेगळ्या एनर्जी लेवलमध्ये स्प्लिट होतो आहे ट्रान्झिशनसाठी. सो ह्या ज्या नंबर ऑफ स्पिन स्टेट असतात त्या किती तुमच्या 2. मग 2 एनर्जी लेवलमध्ये आपण काय करतो? त्यांना डिस्ट्रीब्यूट करतो. पर आता ग्राउंड लेवलला काय नंबर येईल ना, हायर लेवलला काय नंबर येईल? सो बघा तो कशावरनं कॅल्क्युलेट करतात? एक सिक्वेन्शियल सिक्वेन्स असतो तुमचा. अकॉर्डिंग टू दॅट सिक्वेन्स वी हॅव टू डिटरमाइन ग्राउंड लेवल नंबर अँड एक्साइटेड स्टेट एनर्जी लेवल नंबर. सिक्वेन्स जो असतो तो काय असतो तुम्हाला बघ -I +I, I-1, मध्ये टर्म्स असतील डिपेंडिंग अपॉन जेवढे नंबर असतील तेवढ्या -I+1 आणि -I. ही एक सिक्वेन्स आहे. ही काय जस्ट सिक्वेन्स. आता आपल्याकडे किती स्टेट्स आल्या? 2 स्टेट आल्या म्हणजे काय करायचं? एक सुरुवातीचा सिक्वेन्स आणि एक लास्टचा. म्हणजे आता आपल्याकडे आय व्हॅल्यू काय परत एकदा सांगतो किती स्टेट्स आल्या आपल्या नंबर ऑफ स्पिन स्टेट किती आल्या? 2. सो ह्या सिक्वेन्सनुसार तुम्हाला स्पिन स्टेट फाइंड आउट करायचे असतात. त्या स्पिन स्टेट कशा फाइंड आउट करणार तुम्ही? 2 आल्या म्हणजे काय एक आय व्हॅल्यू एक इथे देणार आपण, एक नंतर इकडे. त्यावेळी तुम्ही एक काय करणार आहे? सिक्वेन्स स्टार्ट करणार आहेत. सो आता इथे सिक्वेन्स जर बघितला हा काय प्लस आहे आपली आय व्हॅल्यू काय 1/2. सो 2 स्पिन स्टेट आहे म्हणून मी घेतोय +1/2. राईट. मी लगेच -I-1 नाही घेऊ शकत बिकॉज हा सिक्वेन्स जो असतो तो काय तुमचा फर्स्ट, सेकंड किंवा 3 जर आले तर मग 1, 2 आणि हा 3 लास्टचा. यावेळी तुम्हाला सिक्वेन्स घ्यावा लागतो. सो +1/2. देन आपल्याकडे लास्टला काय मायनस म्हणून -1/2. अशा 2 स्पिन स्टेटमध्ये काय तुमचा हे न्यूक्लिय स्पिन स्टेट दाखवतात. मग इथे जो असतो ग्राउंड स्टेटला त्याला काय देतात? +1/2. एक्साइटेड स्टेटला काय देतात? -1/2. आणि जस्ट सुरुवातीला आपण शो केलं होतं ना एक न्यूक्लियस जो आहे तो हा, इथून हा न्यूक्लियस कुठे जातो? एनर्जी ॲब्झॉर्ब केल्यानंतर एक्साइटेड स्टेटला जातो. हे आपण बघितलं होतं जस्ट, बरोबर. सो हा स्पिन स्टेट कसा स्प्लिट होणार तुमचा? अकॉर्डिंग टू दिस सिक्वेन्स. अकॉर्डिंग टू दिस सिक्वेन्स आपल्याला हा स्पिन स्टेट काय करायचा आहे? स्प्लिट करायचा आहे. कसा स्प्लिट केला आहे? 2I+1, I = 1/2 पुटअप केला. नंबर ऑफ स्पिन स्टेट आल्या 2. सो या 2 स्पिन स्टेट कोणत्या सिक्वेन्सने फाइंड आउट केल्या? ह्या सिक्वेन्सवरनं +I, I-1 -I+1 -I. सो +1/2, -1/2 काय आहेत? +1/2, -1/2. ह्या वेळेने काय करतोय आपण? त्यांना स्प्लिट करतोय. काय करतोय? ह्या वेळेने स्प्लिट करतोय, राईट. सो हा झाला तुमचा स्पिन स्टेट. काय झाला? हा स्पिन स्टेट. आणि त्यावेळेने ट्रान्झिशन होईल. आपण मग ह्या सर्व न्यूक्लियस जे असतील तर ते बघा एकच ट्रान्झिशन दाखवू शकतात. आणि तो एक ट्रान्झिशन काय शार्प सिग्नल जनरेट करेल, प्रोड्यूस करेल. इलिप्सॉइड नाही राहत. हे सर्व न्यूक्लियस काय असतात तुमचे? स्पिरिकल. म्हणून हे न्यूक्लियस जास्त स्टडी होतात. काय? म्हणून हे न्यूक्लियस जास्त स्टडी होतात. देन अनदर न्यूक्लियस जे आहेत ज्यांची आय व्हॅल्यू काय तुमची 1. सो ते पण न्यूक्लियस आपण बघितले होते. काय होते ते न्यूक्लियस तुमचे? 1D2 or 7N14. काय होते? 1D2 or 7N14. जिथे आय व्हॅल्यू काय होती आपली 1. आता जेव्हा आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये आय व्हॅल्यू 1 जर पुटअप केली 2 × 1 + 1 इक्वल टू काय? 3. काय इक्वल टू 3. आता सिक्वेन्सनुसार जर बघितलं, सिक्वेन्सनुसार जर फाइंड आउट करायचं झालं नंबर ऑफ स्पिन स्टेट तर काय येईल आपल्याकडे? फर्स्ट टर्म आहे +I, लास्ट टर्म काय असणार तुमची -I. हे फिक्स आहे. फर्स्ट टर्म काय तुमची +I ही फर्स्ट टर्म आणि सेकंडची जी स्प्लिट झाली लास्ट
ही काय तुमची थर्ड, या 3 स्पिन स्टेटमधनं मग मधली टर्म जी येईल ती काय येईल ही तुमची. सो इथे बघा फर्स्ट टर्म काय आपल्याकडे, फर्स्ट टर्म जी आहेत सो प्लस आय, न्यूक्लियसचा आय व्हॅल्यू काय 1 म्हणजे काय असेल आपला +1. देन लास्ट टर्म काय तुमची मायनस आय, न्यूक्लियसचा आय व्हॅल्यू काय मायनस, न्यूक्लियसचा आय व्हॅल्यू 1 सो तो काय असेल -आय, काय असणार आहे -आय राईट. देन मध्ये जी टर्म येईल ती काय येईल तुमची, मध्ये येईल आय -1. सो आय -1 काय असणार आहे आपली बघायला गेलं तर आय -1 म्हणजे आय व्हॅल्यू काय 1 -1 इक्वल टू काय करेल 0 म्हणजे इथे काय येणार तुमची 0, काय येणार 0. आणि किती स्पिन स्टेटमध्ये हा स्प्लिट होतो 3. सो बघा हा काय होतो तुमचा नंतर मॉडिफाईड होतो. मग हा काय होणार तुमचा डायग्राम काय होईल याच्यासाठी मॉडिफाय होईल. 3 स्पिन स्टेट आल्यामुळे इथे काय येईल +1 0 -1 ह्या वेळेने काय होईल तुमचं स्पिन स्टेट्स होतील. काय होतंय मग ह्या वेळेने आपला न्यूक्लिया काय होतोय स्पिन स्टेट होतोय राईट. सो कशामध्ये स्प्लिटिंग दाखवलेली ती +1 0 -1 किंवा जेव्हा आय व्हॅल्यू न्यूक्लियाची काय असेल 1. सो ज्यावेळेस आय व्हॅल्यू 1 येईल तर त्यावेळेस कशामध्ये स्प्लिट होणार आहे आपला हा +1 0 -1. सो 3 तुमच्या स्पिन स्टेट आहे म्हणजे 3 काय एनर्जी लेवल आहेत. इथून आपलं ट्रान्झिशन होणार आहेत, काय होणार आहे इकडनं ट्रान्झिशन शो करू शकतो आणि मल्टिपल ट्रान्झिशन शो करतात. काय करतात हे तुमचे ज्यावेळेस आय व्हॅल्यू इक्वल टू 1 येते ना तर त्यावेळेस काय होते आपली मल्टिपल ट्रान्झिशन शो होतात. हे लक्षात ठेवायचे आहेत. काय होते मल्टिपल ट्रान्झिशन दाखवतो न्यूक्लियस राईट. आता सपोज आय व्हॅल्यू जर आपली 3/2 आलीत, काय आली आपली न्यूक्लियाची आय व्हॅल्यू 3/2. सो त्यावेळेस काय होणार आहे इथे काय घेणार आहे आपण फक्त 2 इंटू आय व्हॅल्यू काय आपली 3/2 +1. सो 2 आणि 2 कॅन्सल इक्वल टू काय येईल हा 3 + 1 म्हणजे किती येते ही नंबर ऑफ स्पिन स्टेट 4. किती येते नंबर ऑफ स्पिन स्टेट 4. सो 4 एनर्जी लेवलमध्ये तुमचा तो स्प्लिट व्हायला हवा. आता रूल जर बघितला सिक्वेन्सनुसार तर 4 स्पिन स्टेट काय असणार आपल्या फर्स्ट असेल ही काय असणार आहे फर्स्ट आपली +i. सो +i काय आपला 3/2. सो इथे काय असणार आपली 3/2. सो 3/2 ची काय असेल फर्स्ट. मी इथे त्या नोट डाऊन करतो वेगवेगळ्या ट्रान्झिशन स्टेट. काय करतोय मी इथे वेगवेगळ्या ट्रान्झिशन स्टेट. फर्स्ट आहे 3/2 कॉमा, देन सेकंड असेल ही, थर्ड ही आणि फोर्थ आता ह्यावेळेस येईल काय येणार आपली फोर्थ ही. सो सेकंड जी आहे ती काय +i -1 +i काय तुमचा 3/2 -1. सो ही कॅल्क्युलेट आपण करून घेऊ काय +3/2 -1 जर बघितले ते काय 2 इंटू इथे डिनॉमिनेटर आपल्याला काय करावं लागेल इक्वल. सो 1/1 आहे म्हणून 2 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन थ्रू काय होईल आहे 3 - 2 डिवायडेड बाय 1 राईट इक्वल टू 1/2. काय ते हे इक्वल टू 1/2 म्हणजेच +1/2. सेकंड टर्म काय आली आपली +1/2. थर्ड टर्म आहे -i+1. सो -i+1चं मी कॅल्क्युलेशन इकडे करतोय. -i काय आपली 3 राईट. आय व्हॅल्यू काय 3/2. सो -i म्हणजे काय येईल -3/2 प्लस काय आहेत 1 काय परत +1. अगेन डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. सो डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी इथे काय करेल मी क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो -3 + 2 डिवायडेड बाय 2 काय बनलेली आपली ही व्हॅल्यू -1/2. सो इथे काय येईल जी टर्म येईल तुमची थर्ड ती काय येईल -1/2 आणि फोर्थ टर्म जी असेल ती काय असणार आहे -i काय -3/2. सो काय आपली -i -3/2. ह्यावेळी काय मग जेव्हा आय व्हॅल्यू न्यूक्लियाची 3/2 येते तर त्यावेळेस नंबर ऑफ स्पिन स्टेट किती आपल्या 4. कोणत्या आहेत मग +3/2 +1/2 -1/2 -3/2. सो इथे 4 स्पिन स्टेट शो करायचे. किती स्पिन स्टेट शो करायचे आपल्याला इथे 4 स्पिन स्टेट राईट. सो ह्या काय आपल्या 4 स्पिन स्टेट इथे काय आपल्याकडे ह्या 4 स्पिन स्टेट आहे सर्वांच्या राईट. मग काय 4 स्पिन स्टेट तुमच्या हा काय तुमचा +3/2 +1/2 -1/2 -3/2 काय तुमच्या 4 स्पिन स्टेट +3/2 +1/2 -1/2 आणि -3/2. ह्या वेळेने तुमचा काय न्यूक्लियस स्प्लिट करतोय. काय करतोय ह्या वेळेने न्यूक्लियस स्प्लिट करतोय. ओके क्लिअर. सो ह्या वेळेने तुम्हाला स्पिन स्टेट लक्षात ठेवायचे आहेत. समजलंय. मग ज्यावेळेस आपला आय व्हॅल्यू नॉन-झिरो असेल त्यावेळेस NMR ॲक्टिव्ह न्यूक्लिय मिळेल. ते वेगवेगळ्या याच्यामध्ये स्प्लिट करतील. सो हे स्प्लिटिंग का होतं कसं होणार आहे हे सर्व आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये बघणार आहोत. मॅग्नेटिक फील्ड काय इफेक्ट करते, मॅग्नेटिक फील्डच्या अब्सेन्समध्ये काय होतं, मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेन्समध्ये काय होतं आहे हे आपण काय आहेत नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो आजचे जर टॉपिक बघितलं आहे आपण त्यावर काय MCQs जे आहेत ते बघू. फर्स्ट MCQ आहे मी रीड करतो, तुम्ही नोट करून घ्या नंतर. सो NMR स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निक इज अँड देन ऑप्शन्स आहे फर्स्ट इज इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी. काय ऑप्शन फर्स्ट
इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी. सेकंड ऑप्शन होतं आपल्याकडे. सो सेकंड ऑप्शन लाईक ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. काय सेकंड ऑप्शन आहेत ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. काय ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निक. थर्ड ऑप्शन आहेत बोथ 1 and 2. काय थर्ड ऑप्शन बोथ 1 and 2. आणि फोर्थ ऑप्शन जो आहेत तो आहे आपला नन ऑफ दी अबव. काय ह्यापैकी काहीच नाही, नन ऑफ दी अबव. सो सुरुवातीला जेव्हा आपण स्टार्ट केलं आपण काय डिस्कस केलं होतं, NMR हा रेडिएशन काय करतो ॲब्झॉर्ब्स. काय करतो NMR रेडिएशन्स ॲब्झॉर्प्शन होतं. तेव्हा करेक्ट ॲन्सर जे असेल ते काय असणार आहे ते आपलं ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. काय असणार आहे करेक्ट ॲन्सर ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. हा जो क्वेश्चन आहे हा MSc एंट्रन्स किंवा IIT JAM सेट इथपर्यंत येऊ शकतो ह्या क्वेश्चन्स ह्या लेवलमध्ये. ओके. देन सेकंड जो क्वेश्चन होता तो होता द NMR इज ऑकर्ड और NMR फेनोमेना इज टेक्स प्लेस ड्यू टू फर्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स. काय तुमचा फर्स्ट इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स. सेकंड जो आहेत सेकंड ऑप्शन काय तुमचा व्हायब्रेशनल एक्सायटेशन. काय सेकंड ऑप्शन तुमचा व्हायब्रेशनल एक्सायटेशन. सो सेकंड आहे तुमचा किंवा व्हायब्रेशनल ट्रान्झिशन. हा आहे सेकंड ऑप्शन व्हायब्रेशनल ट्रान्झिशन. थर्ड ऑप्शन जो आहे तो आहे रोटेशनल. काय थर्ड ऑप्शन रोटेशनल. ओके रोटेशनल ट्रान्झिशन. काय थर्ड ऑप्शन रोटेशनल ट्रान्झिशन. आणि फोर्थ ऑप्शन जो आहेत सो फोर्थ ऑप्शन तुम्हाला मिळतो आहे तो आहे न्यूक्लिअर ट्रान्झिशन. काय फोर्थ ऑप्शन न्यूक्लिअर ट्रान्झिशन. सो आता एक सिम्पल जर बघितलं आपण काय होता आपला क्वेश्चन काय होता द NMR फेनोमेना इज ऑकर्ड बिकॉज ऑफ. सो काय होतं इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन UV मध्ये होतं, व्हायब्रेशनल ट्रान्झिशन IR मध्ये होतं, रोटेशनल ट्रान्झिशन मायक्रोवेव्हमध्ये होतं. सो आपला जो NMR ऑकर होतो तो कशामुळे होतो तुमचं न्यूक्लिअर ट्रान्झिशन. कशामुळे होत असतो न्यूक्लिअर ट्रान्झिशन. क्लिअर. हे कन्सेप्ट लक्षात ठेवायचे. हे थेरॉटिकल क्वेश्चन्स तुम्हाला प्रॉपर लक्षात ठेवायचे. ओके. MCQ नंबर थर्ड. सो द न्यूक्लियस विच इज NMR. थर्ड क्वेश्चन जो आहे MCQ तो आहे द न्यूक्लियस विच इज NMR ॲक्टिव्ह अमंग द फॉलोइंग आर. द न्यूक्लियस विच इज NMR ॲक्टिव्ह अमंग द फॉलोइंग आर. आणि हे 4 न्यूक्लियस गिवन आहेत. काय हे 4 न्यूक्लियस. ओके. मग आता इथे काय दिलेलं आहे फक्त तुम्हाला ॲटॉमिक मास. काय इथे तुम्हाला दिलेलं ॲटॉमिक मास. आपल्याला काय शोधायचं ॲटॉमिक नंबर. सो बघा ह्या न्यूक्लियसमध्ये काय असतो ॲटॉमिक नंबर 8O16. काय असतो आपला ॲटॉमिक नंबर 8O16. सो हा काय आला E1. हा पण काय आला E1 म्हणजे हा काय असेल इनॲक्टिव्ह. काय असेल NMR इनॲक्टिव्ह. ओके. कार्बनचं ॲटॉमिक नंबर काय असतो 6C12. सो हा पण काय असेल NMR इनॲक्टिव्ह. हा न्यूक्लियस पण काय येणार तुमचा NMR इनॲक्टिव्ह. देन हा न्यूक्लियस काय आपला 2He4. काय हा 2He4. सो हा पण काय येईल हा न्यूक्लियस पण काय येणार आहे NMR इनॲक्टिव्ह. काय येईल हा न्यूक्लियस पण NMR इनॲक्टिव्ह. आणि नायट्रोजन बघितलं तर काय येईल 7N14. ॲटॉमिक नंबर काय आला आहे ऑड. ॲटॉमिक मास काय आलं E1. सो ह्या टाईपचे न्यूक्लियस काय असतात आपले NMR ॲक्टिव्ह. काय असतात आपले हे न्यूक्लियाय NMR ॲक्टिव्ह. सो हे क्वेश्चन जे आहेत हे IIT JAM किंवा MSc एंट्रन्स एक्झाम किंवा सेट जो आहेत स्लेट एक्झाम्स राईट त्यामध्ये विचारले जाऊ शकतात. हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. नेट किंवा गेटमध्ये ह्या क्वेश्चनची लेवल येत नाहीत. हे खूप सोपे येतात. नेट MSc एंट्रन्स विचारला तर पॉसिबिलिटी आहेत. ओके खूप कमी पॉसिबिलिटी बट स्टील विचारले जाऊ शकतात. देन नेक्स्ट क्वेश्चन सोपे क्वेश्चन्स आहे. फक्त ॲटॉमिक नंबर बघायचे तिथे काय बघायचे तुम्हाला फक्त ॲटॉमिक नंबर बघायचे आहेत. ओके. सो फर्स्ट A B C आणि D मी हे लिहितो आहे. इथे दिलेले तुम्हाला इथे विचारलेले आहेत. इथे हा क्वेश्चन सोपा आहे. क्वेश्चन नंबर 4 विच ऑफ द फॉलोइंग आर NMR इनॲक्टिव्ह न्यूक्लिया. परत एकदा रिपीट करतो मी. काय विचारलेले आहेत NMR इनॲक्टिव्ह न्यूक्लिया. विच ऑफ द फॉलोइंग आर NMR इनॲक्टिव्ह सॉरी काय NMR इनॲक्टिव्ह न्यूक्लिया. काय विचारले विच ऑफ द फॉलोइंग आर NMR इनॲक्टिव्ह न्यूक्लिया. आणि हे न्यूक्लियस गिवन आहेत. यासोबत ऑप्शन आहे बघा
A and B. Then next option is C and D. नेक्स्ट ऑप्शन C and D. त्यानंतरचं ऑप्शन आहे A, C and D. आणि लास्ट ऑप्शन आहेत आपलं A, B, C and D. काय लास्ट ऑप्शन ABCD. MCQ नंबर 4 परत एकदा रीड करतोय. विच ऑफ द फॉलोइंग आर NMR इनॅक्टिव्ह न्यूक्लिया. ओके, सो NMR इनॅक्टिव्ह. आता हा क्वेश्चन तुम्ही घरी सॉल्व करा. याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणतं ऑप्शन करेक्ट आहेत. ओके, हा तुम्हाला काय घरी सॉल्व करण्यासाठी एक्झाम्पल आहे. सो मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की की याचा आन्सर काय येईल. ठीक आहे. सो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या जे पण फ्रेंड्स असेल जे आता सध्या SYBSCला आहेत किंवा जे आता सध्या TYBSCला आहेत, MSc 1ला MSc सेकंड इयरला आहेत, जे नेट सेट गेट IIT JAM MSc एंट्रन्स यांची प्रिपरेशन करणार आहात किंवा TYBSCला पण हा सिलेबस आहे. सो थर्ड इयरच्या BScच्या स्टुडंटला सुद्धा हे तुम्ही सेंड करू शकतात किंवा सध्या जे SYBSCला आहेत त्यांनाही तुम्ही हा व्हिडिओ रेफर करा. सबस्क्राईब करा चॅनलला. लवकरात लवकर लाईव्ह सेशन आल्यानंतर आपण लाईव्ह सेशन घेऊ, म्हणजे तिथे इंटरॅक्शन असेल. तुम्ही तो ड्युरिंग लेक्चर तुम्ही क्वेश्चन विचारू शकतात, राईट. सो ते लाईव्ह सेशन तुम्हाला हेल्पफुल असेल. आणि सर्व लेक्चर्स आपले हे मराठी लँग्वेजमधून होतील, जे पण स्पेक्ट्रोस्कोपी असेल. कारण हिंदी तुम्हाला काही जणांना कम्फर्टेबल किंवा मराठीत लवकर समजेल. ठीक आहे. सो चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा बऱ्याचशा मुलांसोबत. ओके, आणि लवकरात लवकर लाईव्ह सेशन मिळवून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मग आपण लाईव्ह सेशन स्टार्ट करू लेक्चरचे. ह्यावेळी एक टॉपिक्स आपण कवर करू जे एक्झाम्स असतील, जे एक्झामचे असतील. ठीक आहे. सो थँक्यू. इथे थांबू आपण.